नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणाची अलीकडेच नीती आयोगाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? सीईओ फुल फॉर्म काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. क्लिअर? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, निधी छिब्बर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? निधी छिब्बर असं त्यांचं नाव आहे. नीती आयोगाच्या सीईओ पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता या ठिकाणी पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा ज्या काही 2026 मध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये कोणी पहिले स्थान पटकावलेले आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारतीय लष्कर. बरोबर, इंडियन आर्मीने या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026च्या पदक तालिकेमध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे, अव्वल स्थान पटकावलेले आहे. बरोबर, हा जो काही टेबल आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. इंडियन आर्मी अव्वल स्थानी आहे. इंडियन आर्मीने एकूण 23 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 9 सुवर्ण पदके आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 8 कांस्य पदक आहेत. बरोबर, 1 नंबरला आर्मी आहे, 2 नंबरला हिमाचल प्रदेश आहे, 3 नंबरला हरियाणा आहे आणि 4 नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र आहे. बरोबर, महाराष्ट्राने एकूण 12 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य आहेत. बरोबर, गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत? तर खेलो इंडिया विंटर गेम 2026 झाल्या होत्या. कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या फेब्रुवारी 2026 मध्ये, ज्याच्यामध्ये 23 पदकांसकट इंडियन आर्मी अव्वल स्थानी आहे आणि 12 पदकांसकट महाराष्ट्र राज्य या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान भारताने कोणत्या देशासोबत AI आणि डिजिटल सहकार्याबाबतच्या इराद्याच्या निवेदनावरती स्वाक्षरी केलेली आहे, सिग्नेचर केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान भारताने स्वीडन देशासोबत AI आणि डिजिटल सहकार्याबाबतच्या इराद्याच्या निवेदनावरती स्वाक्षरी केलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या कराराला या ठिकाणी नाव काय देण्यात आलं आहे? SITAC म्हणजे काय? स्वीडन इंडिया टेक्नॉलॉजी अँड AI कॉरिडॉर. बरोबर, या ठिकाणी लक्ष केंद्रित या ठिकाणी करण्यात आलेले क्षेत्र कोणकोणते आहेत तर लिहून घ्या. या सहकार्याचे उद्दिष्ट औद्योगिक आणि सामाजिक परिणामांसाठी AI उपाय विकसित करणे, ते लागू करणे आणि तैनात करणे, ज्यामध्ये जबाबदार, नैतिक आणि मानव केंद्रित AI वरती या ठिकाणी जोरदार लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या. ही भागीदारी भारताच्या राष्ट्रीय AI इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्दिष्टाला औद्योगिक नवप्रक्रम आणि प्रगत संशोधनातील स्वीडनच्या ताकदीशी जोडते. बरोबर, त्याला या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठी मदत करते. तर पर्याय क्रमांक सी, स्वीडन या देशासोबत भारताने AI आणि डिजिटल सहकार्याबाबतच्या इराद्याच्या निवेदनावरती स्वाक्षरी केलेली आहे. बरेच जण मला काल मेसेज केले की सर, आम्हाला हे तर लक्षात आलं की तुमच्या चॅनलची महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे, परंतु कशी घ्यायची हे आम्हाला अजून पण लक्षात नाही आलं. तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा, आपल्या चॅनलचं नाव सर्च करा करंट अफेअर्स मराठी. बरोबर, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, ते ओपन करा. या ठिकाणी पहिल्याच होम पेजवरती तुम्हाला अशा प्रकारचे 3 बॉक्स दिसतील. बरोबर, तर या 3 नंबरचा जो काही बॉक्स आहे टेस्ट सिरीज, या टेस्ट सिरीजला जेव्हा तुम्ही क्लिक करताल या ठिकाणी तुम्हाला दिसेल ऑल टेस्ट सिरीज. बरोबर, याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हे टायटल दिसेल पोलीस भरती 2026. या बाय नाऊ या बटनाला क्लिक करून तुम्हाला ही टेस्ट सिरीज खरेदी करायची आहे. टेस्ट सिरीजची किंमत 99 रुपये आहे. बरोबर, या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर सुरुवातीला एक डेमो टेस्ट मिळणार आहे 100 मार्कांची, जी की सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि टोटल 15 टेस्ट त्याच्यानंतर पैसे भरल्याच्या नंतर तुम्हाला 100 मार्काच्या 15 संभाव्य प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. बरोबर, या सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला एकदा नाही तर अनेकदा सोडून तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा रिअल एक्झाम द्यायची वेळ येईल तेव्हा तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढण्यासाठी अजून जास्ती मदत होईल. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. दरवर्षी जागतिक वन्य
वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी म्हणजेच 3 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या, जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन करणे आणि मानवी जीवनामध्ये त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे. या ठिकाणी या दिवसाला साजरा करण्यासाठी सुरुवात केव्हा झाली तर 20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून घोषित केला होता. आणि 2026 ची थीम काय आहे या दिवसासाठी तर लिहून घ्या, मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्लांट्स कन्झर्विंग हेल्थ हेरिटेज अँड लाईव्हलीहुड्स. मराठीमध्ये काय म्हणता येईल, औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य वारसा आणि उपजीविका जतन करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, जागतिक श्रवण दिवस. दरवर्षी जागतिक श्रवण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी म्हणजेच 3 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक श्रवण दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. उद्देश काय तर श्रवण दोष टाळणे, कानांच्या आरोग्याबाबत समाजाला शिक्षित करणे आणि ज्यांना श्रवण समस्या आहेत त्यांना योग्य आरोग्य सेवा मिळवून देणे हे या दिवसाच्या मागचं प्रमुख उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. या ठिकाणी 2026 ची या दिवसाची थीम काय आहे तर लिहून घ्या, फ्रॉम कम्युनिटीज टू क्लासरूम्स हिअरिंग केअर फॉर ऑल चिल्ड्रन. मराठीमध्ये काय म्हणता येईल, समुदायांपासून वर्गखोल्यांपर्यंत सर्व मुलांसाठी श्रवण काळजी. ठीक आहे. सलग दोन्ही प्रश्न महत्त्वाच्या दिवसाबद्दल आहेत. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5, खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? म्हणजेच इंटरिम या ठिकाणी लीडर म्हणता येईल. बरोबर. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अयातुल्ला अराफी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अयातुल्ला अराफी असं त्याचं नाव आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्यापदी तर इराण देशाच्या. तर इराणबद्दल या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कारण की सध्या पहा, जसं की मागे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं तेव्हा त्याच्यावरती प्रश्न डायरेक्ट एक्झामला आले होते. आता या ठिकाणी इस्रायल, अमेरिका आणि इराण या तिन्ही देशांबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इराण सर्वोच्च नेता म्हणून अयातुल्ला अराफी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान. राजधानी आहे तेहरान. चलन आहे इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, 2026 मध्ये कोणत्या भारतीय राष्ट्रपतीने LCH म्हणजे काय, लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर प्रचंड यामध्ये उड्डाण करणाऱ्या या ठिकाणी पहिले उड्डाण केलेले आहे त्यांनी? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. बरोबर. प्रश्न काय महत्त्वाचा आहे तर द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. LCH फुल फॉर्म काय, लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर आणि याचं नाव होतं प्रचंड. त्याच्यामध्ये उड्डाण करणारे पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरले द्रौपदी मुर्मू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मुलं बँक खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या, सायबर गुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि आर्थिक फसवणुकीला आळा घालणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लागलीच आपण तेलंगणाबद्दल एकदा चर्चा करूया. स्थापना झाली 2 जून 2014ला.
मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारताची एकूण वीज क्षमता किती गिगावॉट्स पेक्षा आता जास्त झाली आहे, म्हणजे कॅपॅसिटी, बरोबर. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 520 गिगावॉट पेक्षा जास्त या ठिकाणी क्षमता झाली आहे आपल्या भारताची. कशा बाबतीमध्ये, तर एकूण वीज क्षमताच्या बाबतीमध्ये. सप्टेंबर 2025 पर्यंत ही क्षमता 500 गिगावॉट्स इतकी होती. त्यानंतरच्या काही महिन्यातच यामध्ये मोठी वाढ होऊन ती आता 520 गिगावॉटच्या पुढे आता गेलेली आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, डिजिलॉकर नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख कोण आहेत. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय सहानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, अजय सहानी असं त्यांचं नाव आहे. डिजिलॉकर नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे हेड म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी अरविंद केसी यांची कोणत्या संस्थेचे मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, ओपन AI मध्ये या ठिकाणी भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी अरविंद केसी यांची त्या संस्थेमध्ये मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी आहेत अरविंद केसी असं त्यांचं नाव आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या बंदरावर ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी, पारादीप बंदर. मग मला कमेंट करून सांगा हे जे काही पारादीप बंदर आहे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तोपर्यंत 2 पॉईंट लिहून घ्या. या प्रकल्पामध्ये पारादीप बंदरावर ग्रीन हायड्रोजन, अमोनिया आणि इतर लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी सुविधांचा विकास समाविष्ट आहे. हे पारादीप बंदर प्राधिकरणाकडून बांधा वापरा हस्तांतरण तत्वावरती राबवले जाणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, पारादीप बंदर हे जे काही पोर्ट आहे हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी चुंगथांग लाचेन रस्त्याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक ए, उत्तर सिक्कीम या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी चुंगथांग लाचेन रस्त्याचे नुकतेच इनॉग्रेशन केलेलं आहे. जाता जाता 2 पॉईंट लिहून घ्या. हे संरक्षण राज्यमंत्री आहेत संजय सेठ असं त्यांचं नाव आहे. उत्तर सिक्कीम मधील तारमचू येथे चुंगथांग लाचेन मार्गाचे आणि 400 फूट लांबीच्या तारमचू बेली सस्पेन्शन पुलाचे उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. हा मार्ग विविध नैसर्गिक आपत्तीमुळे निकामी झाला होता, ज्याची सीमा रस्ते संघटना, बरोबर का नाही, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत या ठिकाणी पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले जातमुक्त गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान की गुजरात. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.